नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश कदम ब्युटी कोकण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, चाललंय कोकणातील माझ्या गुहागर या गावामध्ये जाण्याचं कारण म्हणजे मित्रांनो कोकणातील शिमगोत्सव यासाठी मित्रांनो चाललोय। टोटल 325 किलोमीटरची राईड आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तर तुम्हाला ही मजा घेता येणार आहे। आपल्यासोबत मित्रांनो किरण भाऊ आहे, आशू भाऊ आहे आणि त्याचा एक मित्र आहे जो पोलादपूरला राहतो आणि बाकी सर्व 2 रायडर्स आहेत ते आपल्यासोबत आहेत जे गुहागरला कातलवाडीमध्ये येणार आहे, साखरेगाव या गावी। फार मजा येते। सकाळचे मित्रांनो ना 6 वाजलेत, रात्रीच्या वेळेस काही दिसलं नसतं म्हणून मी काही शूट केलं नाही, मात्र आता आपण सुरुवात केले तर आता धमाल करू, फुल राडा पण करू। तुम्ही फक्त सोबत राहा माझ्या। सकाळ सकाळ मित्रांनो घरातून बाहेर पडणं आणि तेही कोकणातील स्वर्गातील जर प्रवास होत असेल तर अजून आयुष्यामध्ये काय पाहिजे। राईड करताना जर तुम्ही कोणाचे अभंग म्हणत असाल या कोणाची गाणी म्हणत असाल तर तुम्हाला एक अजूनही वेगळी एनर्जी मिळते। तुमचा जो थकवा असतो ना तो दूर होतो आणि अजून बाईक चालवायला मजा येते। असेच काही अभंग मी सुद्धा या व्हिडिओमध्ये गाणार आहे। देव देवारात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणासी पुण्याई। देव देवारात नाही, देव नाही देवालयी, देव अंतरात नांदे, देव दाही दिशी पोंदे, देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी, देव शोधुनिया पाही, देव सर्व भूता ठाई। देव देवारात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणासी पुण्याई। देव देवारात नाही, देव नाही देवालयी। वा कल्पेश वा, जमतंय रे तुला लेका। वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाळा केला ओव्हरटेक भाऊने झुके गणिसाला। 107 106 107 104 लास्ट मी 123च्या स्पीडला गाडी पळवली होती, ते पण एकाने मला राग दिला होता खूप मध्ये मध्ये। मग काय विषय आहे का, भाऊने जाल आणि दूर संकटच काढून टाकलं होतं। तो लेफ्टवरून राईटला आला होता, थोडक्यात मी वाचलो होतो आणि त्यावेळी आपला कॅमेरा ना ऑफ होता, नाहीतर तुम्हाला ते मी दाखवणार होतो। आता इथून ना महाड ॲप्रॉक्स 10 ते 15 मिनटावर आहे।
मित्रांनो फायनली कशेडी टनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आता आपण लावूया लाईट आणि घेऊया राईडची मजा. हा झायलोला पण मध्ये मध्ये येत होता, त्याला आपण आता ओव्हरटेक केलं आहे आणि टनलमध्ये ना अक्षरशः मला आता गुदमारायला झालं आहे. 85, 84, 86, 87, 88 अशा स्पीडला या बोगद्यामधून राईड करायची मजा आहे ना, मजा येते. मी ट्राय करतो आहे की लवकर 2 ते 3 मिनटामध्ये हा टनल आपण क्रॉस करायचा आहे आणि बाहेर पडायचं आहे. मध्ये मध्ये अजून रस्त्याची कामं चालू आहेत या टनलमध्ये सुद्धा, तर सावकाश या, सांभाळून या. आणि हे पाणी कसं वरतून लिकेज आहे काय माहीत नाही, या काम करतात ते पाणी आलं आहे. बाकी मस्त आहेत. अजून जर थोडी लाईट असेल ना इथे आतमध्ये टनलमध्ये तर काही वाटणार नाही. मग इकडे कामं चालू आहेत. या टनलनंतर कशेडी बोगदा समाप्त होतो आणि त्याच्यानंतर मग खेडसाठी पुढचा आपला प्रवास होणार आहे. खेडच्या नंतर चिपळूण माझ्या मते अर्धा तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. आता रस्ता चांगला आहे म्हणून सांगतो आहे. खेडनंतर चिपळूण अर्ध्या तासामध्ये आपण ते कवर करू शकतो. इतका रस्ता मक्खनसारखा आहे, असाच असायला पाहिजे. आणि हीच मोदीची गॅरंटी पूर्ण मुंबई ते कोकण रस्त्यावर दिसायला येऊ अशी माझी इच्छा आहे. अशी प्रत्येक कोकणवासियाची इच्छा नक्कीच असेल, यामध्ये काही शंका नाही. आणि फायनली मित्रांनो आपण टनलमधून बाहेर पडलो आहे. आता बरं वाटलं आहे. हे बघा इकडे बॅरिकेड्स लावले आहेत, सांभाळून या. आणि इथून थोडं डिव्हर्जन दिलं पुढे, जे मेन हायवेला कनेक्ट करतं. फक्त मुंबईवरून कोकणात जात आहे तरच तुम्हाला टनलमधून एंट्री मिळेल. आणि जर गावावरून जर मुंबईला येत आहे तर टनलमधून नाही. जर जो ओल्ड कशेडी घाट आहे ना तिथूनच आपल्याला यायचं आहे. आणि इथून सुरू झालं मित्रांनो भोसले घाट. हा एक डेंजरस आहे, तुम्हाला पुढे दाखवेल किती डेंजर टर्निंग दिलं आहे या ठिकाणी. का असं ट्रेनिंग दिलं माहीत नाही, कारण त्या ठिकाणी खूप सारे ॲक्सिडेंट झालेत. घाट मित्रांनो कसंही असू दे, फक्त तुमचं आपल्या गाडीवरती नियंत्रण असायला पाहिजे, तुमच्या वेगावरती नियंत्रण असायला हवं, तर तुम्ही अपघातापासून मुक्त होऊ शकता. जेव्हा तुम्ही मित्रांनो लाँग ड्राईव्हला जाताना तर तेव्हा तुमच्या गाडीचं कॅरेक्टर तुम्हाला माहिती पडतं. तुमच्या गाडीमध्ये काय स्पेशल आहे, तुमची गाडी किती टाईममध्ये ओव्हरटेक करू शकते. आणि पल्सर 220चा म्हणाल तर ना आउट ऑफ कंट्रोल गाडी आहे. मात्र जर तुम्ही बाकी जर नियंत्रण असेल ना, मी गेल्या 5 वर्षापासून ही गाडी चालवते. खूप भारी गाडी आहे. कोणत्याही घाटाबिटामध्ये इझिली तुम्ही पिकअप करू शकता, कोणत्याही गाडीला ओव्हरटेक करू शकता अशी बाईक आहे. फक्त तिचा कंट्रोल थोडा आउट ऑफ आहे, तो तुम्ही जर सांभाळून घेतलात ना तर बाकी गाडी एक नंबर आहे. या ठिकाणी मित्रांनो खूप डेंजरस टर्निंग दिला आहे, जो आता तुम्हाला दिसेल बघा. आणि इथे पण खूप सारे ॲक्सिडेंट, खूप सारे अपघात या ठिकाणी झालेत. ह्या बघा, या ठिकाणी ना सांभाळून मारा. इथून माझ्यामध्ये ना 10 ते 15च्या स्पीडलाच तुम्ही टर्निंग करा. जे 4 व्हीलर असतील ना भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकणच्या भूमीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आणि इथून मित्रांनो परशुराम घाट सुरू होत आहे, म्हणजेच हा आता इथून उतरण आहे. जेव्हा तुम्ही अपोजिट डायरेक्शनला याल तेव्हा हा तुम्हाला घाट दिसायला लागेल. आणि येथेच खालती वाशिष्ठी नदीचा सुद्धा व्ह्यू तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल बघा. तो बघा राईट साईडला तुम्हाला, ही आहे वाशिष्ठी नदी.
तर मित्रांनो आता मी पोचलो आहे बाजूच्या गावामध्ये. गावाचं नाव आहे पिंपर आणि रस्ता चालला आहे कोकणातला. इतका छोटा रस्ता आहे बघा, एकच गाडी पास होईल आणि जर मोठी दोन्ही बस आल्यात ना दोन्ही साईडून तर गाडी रस्त्याच्या खालती टाकायची आहे. आणि इथेच आहे थोडीशी छोटी मोठी टर्निंग्स आणि त्याच्यानंतर मिळणार आहे मित्रांनो जे आहे वाडदई गाव. चला, चाकरमान्यांचं स्वागत आहे कोकणामध्ये. आपला चिंटू आधीच गावाला पोचला आहे, जर सकाळी आला असेल आणि आपली एंट्री आता होते. भर उन्हामध्ये काका कुठे चाललेत? माझ्या मते काका गेले होते असतील एंट्री मारायला. कोकण म्हणजे कोकणची लाल माती हीच एक ओळख आहे. जास्त पावसाच्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी जांभी मृदा तुम्हाला पाहावयास मिळते. असं आपण बऱ्याच भूगोलच्या पुस्तकामध्ये पाहिलं असेल. 200 ते 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला जांभी मृदा आढळते. आता तो जर भाग पाहायला जर आपण गेलो ना तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांचा समावेश होतो आणि थोडा रायगड जिल्ह्याचा सुद्धा. आणि इथे आहे बाजूलाच राईट साईडला वाडदई गाव. इथून आपण घेणार आहोत लेफ्ट टर्न आणि सरळ जाणार आहोत 5 मिनटामध्ये आपण आपल्या घरी कातलवाडीमध्ये, गाव साखरेआगर. आमच्याकडे ना पूर्ण कातळच आहे, जांभी मृदा जास्त आहे तर त्याच्यामुळे जांभ्या चिऱ्यांचे जे खाणे आहेत ना त्या जास्त पाहायला मिळतील इकडे. इथून एरवी ना मित्रांनो 5 ते 10 किलोमीटरचं, 10 किलोमीटर नाही म्हणता येणार, 5 किलोमीटरचंच अंतर आहे. 15 मिनटामध्ये तुम्ही पोहोचून जाल 5 किलोमीटर. चला, आता आपण आपल्या वाडीमध्ये प्रवेश करणार आहोत थोड्याच मिनटामध्ये. रखरखतं ऊन मित्रांनो. आता ना 11:30 वाजलेत, खूप लेट झाला यावेळेस. किरण भाऊ आणि मागेच आहेत, मी आता एकटाच पुढे आलो आहे. आशूसुद्धा मार्ग थांबण्यामध्ये मार्केटमध्ये काही ना काही खरेदी करतो आहे तर त्याला म्हणालो मी तू ये, मी जातो पुढे. तर मी अक्षरशः कंटाळलो, मला भूकसुद्धा खूप लागली. आता रात्री जेवल्याच्या नंतर ना सकाळचा नाश्ता नाही झाला मित्रांनो, फक्त एकदाच एक कॉफी प्यायलं तेवढी. ज्या ठिकाणी कॉफी पाहिजे होतं ना ते मला लोकेशन मिळालंच नाही. वा, इथेच राईट साईडला आमची जमीन होती. आणि इथून सुरू होणार आहे पहिली स्टार्टिंगला सोनारवाडी, ज्या ठिकाणी लोहारवाडीसुद्धा आहे. सोनारांचे 1-2 घरं आहेत. इथेच मित्रांनो बाजूला आपलं घोडे तलाव आहे, ज्या ठिकाणी आपले गणपती विसर्जन होतात. आणि आता आपण आलो लोहारवाडीमध्ये, ज्या ठिकाणी कृषी अवजारे पाजवली जातात अशी ही ओळख म्हणून प्रसिद्ध आहे गावामध्ये. मोजून 10 ते 15 घरं असतील इथे. खूप ऊन आहे बघा. एका दिवसामध्ये मी पूर्ण कालाकुट्ट होणार आहे. मुंबईला गेल्याच्या नंतर ऑफिसमध्ये कोण ओळखतील की नाही याची शाश्वती नाही. बाजूला पण ना हे बघा सर्व कातल फोडून ठेवलं आहे. कसली तरी कामं चालू आहेत, पाईपलाईनची कामं चालू असतील. आणि बाजूलाच आहे इथे लेफ्ट साईडला जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा साखरेआगर कातलवाडी. आणि हे इथं माझं आहे कोकणातील छोटंसं घर. आणि तुमच्या आशीर्वादामुळे मित्रांनो आजची ही राईड कंप्लीट झालेली आहे. तर सर्वांचे पुन्हा एकदा सरसे स्वागत आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद. Coi, coi cho chưa?